तुमच्यापैकी कोणी पण या एक चित्र काढा. तुम्हाला मी कानात सांगतो. सुरू झाली का यांची? मदन सुखा तुम्ही ते काय उलट का घातलंय? 2 सेकंदात आलो. त्याचे 10 सेकंद. हा, वेळ संपली. हे काय काढलंय? मी सांगू का? हा, तो डोंगर आहे का? हा डोंगर. आणि ते काय काय डोंगर वरचं? ज्वालामुखी. अच्छा, ज्वाला. लावारिस. करेक्ट. लावा. असं कडक ओळखलेला आहे तुम्ही. चांगला प्रयत्न तुम्ही दोन्ही टीमनी केला. आणि आता फायनल रिझल्ट. मदन सुखा तुम्ही. फोटो बघा कुठे गेले. 1 मिनिट. अर्थातच आता रिझल्टचा वेळ आलेला आहे. आणि बघूयात कोण जिंकलेला आहे. आणि जिंकलेले आहे टीम दोन्ही पण. जोरदार तर भरत सर, आता मला तुम्हाला विचारायचं की नाटक म्हटलं की एक गोष्ट असते पाठांतर. कधी असं झालंय चुकून की एखादी गोष्ट विसरलो किंवा ब्लँक झालो? नाही, असं सहजासहजी होत नाही. पण मला ऍक्च्युअली क्यू समोरच्या माणसाची येते तेव्हा. पण तो बिचारा त्या वाक्यावर अवलंबून असतो. मी केदार सरांबरोबर नाटक केलंय, मला माहिती आहे. माझा किस्सा आंधळदळत आहे. आणि पहिलाच प्रयोग दादरला करतोय आम्ही, शिवाजी मंदिरला. आणि त्याच्यामध्ये 3 गवळणींची मी बोलतोय पेंद्या. मी काहीतरी बोलणार आणि प्रियाताई येत आहेत, प्रिया बेर्डे येतात बंदूक हातात घेऊन. त्या मावशीचा रोल करतात. माझ्या वाक्याशिवाय त्या येऊ शकत नाही आहेत. मी गेलो, सगळं छान चाललं आणि एका पॉईंटनंतर ब्लँक, काय सुचेच ना समोरचं. मी गवळणींची वाटेल ते गप्पा मारायला लागलो. मग हे बघ, तुला सांगितलं सगळं लक्षात आहे ना मी परवा काय बोललो ते? हे बघ, तूही लक्षात ठेव. आणि 1 मिनिटात आलोच मी, थांब. समोर एक्झिट. त्या तिघी पोरी टेन्शन मध्ये, हा गेला कुठे? प्रियाताईंना कळलं हा काही येत नाही. त्या बंदूक घेऊन एंटर झाल्या. कुठे गेला तो पेंद्या? कुठे गेला? त्याला अक्कल नाही आहे का त्याला? असं झालं. मग मी आलो, तुलाच शोधायला गेलो होतो मावशे, किती वेळ लावतेस यायला? प्रयोग संपला. बरेच लोक प्रियाताईंना भेटले आणि म्हणाले, आज निलेश साबळेंमुळे तुम्ही वाचला, तर तुम्ही एंट्री विसरला होता. नमस्कार, मी तुमचा हितचिंतक बोलतोय, मांडलेकर. कुठे तुम्ही या घरात नातं जोडताय? उद्या नातं जोडलं ना तर लोक थुंकतील तुमच्या तोंडावर. हे असे नाही, जर व्यवस्थित लग्न पार पडलं नाही ना तर तुमचा तो पुतण्या आहे ना, तो लाथा घालेल तुम्हाला. हे अशा म्हणजे काय चाललंय? डोळे बघ, डोळे बघ. काय नाना, काय चाललंय? काय नाही, मुलं पकडापकडी खेळतायत. याच्यावर राज्याला घे ना. राज्य काय झालं? नाही 1 मिनिट नाना, नक्की काय चाललंय विभाकर? अहो काका, ही मुलगी मला मारते, मला ओरडते. काय हो बेरके, अहो हेच संस्कार केले तुम्ही तुमच्या मुलीवर? हेच शिकवलंय तिला? आमच्या पोरीचे संस्कार नको काढू. आधी स्वतःच्या पोराकडे बघ, कसं उभं राहिले, कसं बोलते. हे पहा तुम्ही अपमान करताय आमचा. आहे ह्यांच्या शेजारीच बरोबर बोलत होते. एक मिनिट, आमच्या शेजाऱ्यांचा काय संबंध इथे? अहो आता आपण तुमच्या त्या रेफ्युज एरियामध्ये गेलो होतो ना, तेव्हा जो मला फोन आला तो तुमच्या शेजारच्यांचा, मांडलेकर का कोणीतरी सांगत होते की या परिवाराशी सोयरी करू नका, पस्तावाल. आणि आम्ही त्यांना चुकीचं समजत होतो. चल रे विभाकर, आता लग्न बिग्न काय नाही. काय रे मांडलेकर, फोन करतोस आमच्या पाहुण्यांना? मंदेचं लग्न मोडतो तुझ्या. अरे काय चुकीच्या बोलते रे ते? काय चुकीच्या बोलते? ए देसाई, मध्ये मध्ये बोलू नकोस. नाकी नऊ आणलं तुम्ही लोकांनी. एक्सक्यूज मी, Yes. यू नो स्टँडर्ड पीपल. हे टवळे, तू काय का आम्हाला स्टँडर्ड शिकवणार? नाही तर काय, गाणं लागलं तर केस फिरवत नसते. पप्पी दे, पप्पी दे. तुमच्या लोकचा मी बंदोबस्त करते. बंदोबस्त सगळे
वेगळा गेला ना. उघड. स्वागत करूया सदाशिवराव भोपळांचे, स्वागत करूया सदाशिवराव भोपळांचे. नाना अरे घरात इतकी प्रसन्नता ती सुद्धा सकाळच्या वेळी. असू दे बाकी तुझं सगळं क्षेम आहे ना? तुझं माझं काही सेम नाही बाबा. पाहिलंच सौजन्याने कशी वाट लावली ती, वाट धरली ती. नाना अरे तू सौजन्याच्या इतक्या टोकाला जाशील असं मला वाटलंच नव्हतं. साहेब आले. ना साहेब तुमच्या संभाषणात विघ्न असेल तर आम्ही प्रवासा करो का? काय प्रवासा करो. काय बोलतोय? आत यावे का असे विचार वयाचे आहे बंधू राजास. यावं नाना ये बाहेर ये. खूप नाटकं बघतो तुझी सौजन्याची. आज तुझ्या सौजन्याची ऐशी तैशीच करतो. ये बाहेर ये. मी सौजन्य सोडा आणि त्या सौजन्य पाळतोस काय? आज ना याला शिव्याच घालतो. ए नाना तुझी बीप ए भो बीपच्या ए मांडलकर दे. वेंदळा, बावळट, दुष्ट, मंद. दाना काय बोलताय? मोठी सुविधा मोठी. तर आज भरत जाधव सर इथे आलेले आहेत आणि या मंचातर्फे नेहमी काही ना काहीतरी सरप्राईज असतं. एक सरप्राईज आहे, मी वाचून दाखवतो. एक मेसेज आहे तुमच्यासाठी. कंडक्टर रजनीचा सुपरस्टार रजनीकांत झाला आणि भल्या भल्यांना त्यानं म्हणायला लावलं माइंड इट. 12 डिसेंबर रजनी सरांचा जन्मदिवस. याच तारखेला आणखीन एक चमत्कार घडला महाराष्ट्रात. तोही 12 डिसेंबरला जन्माला आला. कंडक्टरचा बॅच त्यानंही काढला. याही सुपरस्टारला घरचे पिठाचे डबे पोहोचवावे लागले. प्रसंगी भाजीच्या गल्ल्यावर बसावं लागलं. नाटकाच्या प्रयोगाला कितीही उशीर झाला तरी सकाळी लवकर उठून तो वडिलांची टॅक्सी धूत होता इमाने. अखेर यानंही नशिबाला म्हटलं माइंड इट आणि बऱ्याच वर्षांची उलाढाल करीत हे दामोदर पंत श्रीमंत झाले रसिकांच्या हृदयमनात कायमचेच. भारत माताला सिनेमे बघण्याचे पैसे नसायचे तेव्हा बाहेर उभा राहणारा हाच गलगले 30x30च्या मोठ्या पोस्टरवर स्वतःला पाहत होता. त्याचं नाव मोठ्या अक्षरात झळकत होतं आणि भरत जाधव. टॅक्सीच्या जागी मोठाली कार आली तेव्हा खुद्द पुलंनाही अभिमानानं सांगावंसं वाटलं, सर मराठी हिरोनं कार घेतली. पण या साऱ्या ग्लॅमरच्या जत्रेतही भरत तू आजही सर्वांचा लाडका भरत्याच आहेस. तुझ्याच भाषेत सांगायचं तर सुपरस्टार हा चेंडूसारखा असतो. तो वर गेल्यावर लोकांचे हात उभे राहतात. तेच हात तो खाली येतानाही सज्ज व्हायला हवेत त्याला झेलायला. सही भाषेत सांगायचं तर भरत नावाचा हा चेंडू वरच राहील आणि आम्हा रसिकांचे हात सदैव सज्ज असतील तुला झेलायला नाही तर तू नेहमी वर जात असताना तुला सलाम करायला.